आज आपण बनवू खास अशी खोबऱ्याची चटणी। या चटणी मस्त चविष्ट होते। या चटणी पराठा, भाकरी आणि भाताबरोबर मस्त भारी लागते खायला। करायला बी लय सोपी आहे। चला मग सुरू करू आपण। सगळ्यात पहिले आपण खोबरं भुजी घेऊ। हे पहा अशी वाटी भरीसन मी खोबऱ्याचे काप घेतले आहे। खोबरं भुजता भुजता असा मस्त सुगंध सुटेल। तो सुगंधच तुम्हाला सांगेन की आज काहीतरी खास बनत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आली की लगेच समजेल। असं मस्त सोनेरी रंगावर आपण खोबरं भुजी घेऊ, म्हणजे चटणीची चव अजूनच वाढेल। पास आपण एक खोबरं भुजी घेतला आहे। आता आपण एक खोबरं थंड होऊ देऊ। खोबरं आता थंड झालं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेऊ। एक छोटी वाटी लसण पाकळ्या, स्वादानुसार मिरची घ्यायची, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तशी। मी 2 चमचे मिरची घेतली आहे आणि स्वादानुसार मीठ घेऊ आणि थोडंसं असं जाडं मोठं करी घेऊ। जास्त एकदम बारीक बी नाही करायची। ही चटणी कशी पटकन होते आणि जेवणाची